विजय घाटगे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ॲम्ब्युलन्समधून ते सध्या अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। काही दिवसांपूर्वीच लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजय घाटगे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या विजय घाटगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मारहाण करणाऱ्या सर्वांवरती कठोर कारवाईची मागणी ते करणार आहेत। नाही, पण 10 लोकांची परवानगी मिळालेली आहे। ऑन कॅमेरा मीटिंग होणार आहे। ऑन कॅमेरा आता कॅमेरा आतमध्ये अलाउड केला नाही कॅमेरा कार्ड आम्हाला माहिती नाही, पोलिसांनी या ठिकाणी गेटवर आता मज्जाव केला कारण ऑलरेडी 10 लोकांची परवानगी मिळालेली आहे आणि आता यांनी अडवलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सोबत राजीव कसबे, क्रांतिकारी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष। राजीनामा घेतला पाहिजे। भूमिका काय आता ते डेलिगेशन मध्ये काय ठरतं ते बघूया। शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एवढी बेदम मारहाणात होत असेल तर त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही अजितदादांच्याकडे आलोय। आपण बघतोय की विजय कुमार घाटगे हे जे आहेत त्यांची गाडी या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेची ही गाडी या ठिकाणी दिसते आहे, जी गाडी या ठिकाणी अडवण्यात आलेली आहे। कार्यकर्ते तुम्हाला बाहेर अडवले, गाडी अडवली, काय म्हणणार? आता शिष्टमंडळ पाठवलंय गाडी। कॅमेरा ऑन कॅमेरा जी चर्चा होणार होती त्याचं काय? त्या कॅमेरा होणार, फक्त शासकीय कॅमेरा राहणार। कोणाचा कॅमेरा असणार आहे आतमध्ये? तरी 4 लोकांना सोलेला गाडी अडवून ठेवलेली आहे गेटवर। काय त्यांना भीती कसली वाटते काय माहिती। आता शासनात जर मुख्यमंत्र्यांनी बोलवलं भेटायला तर सोडलं पाहिजे ना, त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे ना। मीडियाला पण सोडलं नाही, कोणाला सोडत नाही, मीडियाला सुद्धा बाहेर लांबून ठेवलं म्हणजे आवाज पोलिसांची 100% तसंच म्हणावं लागेल। आता गेटवरून ही दडपशाही आहे का सगळी? दडपशाही आहे का सगळी? एक मिनिट साहेब, इमन जाधव साहेब, हॅलो, इमन जाधव साहेब की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आणि गेट समोरची ही सगळी परिस्थिती पहा। पोलिसांकडून जे छावा संघटनेचे आलेले कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी अडवलं गेलेलं आहे। जे शिष्टमंडळ या ठिकाणी होतं त्यातल्या कार्यकर्त्यांना आता एक एक करून आतमध्ये सोडलं जातंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजय कुमार घाटगे यांनी सांगितलं होतं की ही चर्चा जी आहे ती ऑन कॅमेरा मीडियाच्या कॅमेरासमोर होईल, पण आता मीडियाचे सगळे कॅमेरे आपल्याला या सर्किट हाऊसच्या बाहेर दिसत आहेत। मीडियाचे कॅमेरे समोर जी चर्चा होणं अपेक्षित होतं किंवा ती चर्चा करणं सांगितलं जात होतं, तशा पद्धतीची चर्चा जी होईल असं सांगितलं जात होतं, तसं होताना दिसत नाही। कारण मीडियाचे सगळे कॅमेरे जे आहेत ते एकदा पुन्हा दाखवले गेले पाहिजेत की हे सगळे कॅमेरे या ठिकाणी बाहेर असतानाचे आपण पाहतो आहोत। कार्यकर्त्यांना या ठिकाणी अडवलं जात आहे। काही जे मोजके कार्यकर्ते आहेत ते आतमध्ये आपण सोडल्याचं पाहिलंय। मोठा पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या सगळ्या ठिकाणी बघायला मिळतोय आणि मोठी जी गर्दी आहे ती या ठिकाणी आपण बघतो। काही पोलीस अधिकारी देखील, वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर काय काय सांगाल? कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडलं जात नाही, कार्यकर्त्याला ही दडपशाही, या सरकारची दडपशाही आहे। आमच्या एका शेतकरी पुत्रावर यांनी या सरकारने हल्ला केलेला आहे। 100% घाबरतेत। आम्ही त्यांना मंत्रिमंडळामध्ये पाठवलेलं आहे। अजित पवार घाबरतात स्वतः, आम्हाला आता सध्याला भेटून देत नाहीत। 10 जण, फक्त 10 जण नेऊन काय अजून तिकडे 10 जणांना आणायचंय का तुम्हाला? अजून आम्ही भेट नाहीत, आम्ही शेतकरी पुत्र, आम्ही भेट नाहीत कोणाला। मग 10 जण तुम्ही कसं काय? 10 जणांनाच का? आम्हाला स्वतः सर्वांना भेटा ना तुम्ही, समोरासमोर सर्वांना भेटलं पाहिजे। अजून आमच्या मनात अजून पण भीती आहे। ह्यांनी सर्वांना मीडियाला सोडलं पाहिजे, सर्वांसमोर चर्चा झाली पाहिजे। तुम्ही सर्वांसमोर, तुम्ही जनतेचे हे तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये आम्ही पाठवलेलं आहे। आमच्या जीवावर तुम्ही मंत्रिमंडळामध्ये गेला, तुम्ही आम्हाला सर्वांना भेटलं पाहिजे। तुम्ही एक शेतकरी पुत्रावर हल्ला केलेला आहे, तर आम्ही आज भेटले, अजितदादांना भेटल्याशिवाय इथून जाणार नाही। तर फक्त आम्हाला याचं उत्तर हवंय की तुम्ही आमच्या एका शेतकरी पुत्रावर हल्ला का केला? मोजके कार्यकर्ते आतमध्ये सोडले
करते तुमच्यासारखे बाहेर अडवले. आम्ही सर्व आता आमचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते आलेले तर भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. तर सर्व कार्यकर्ते आमचे अजून येते. पण काही कार्यकर्ते आज सोडलेत, काही बाहेर आहेत. नाही ते पण भेटणार नाहीत, कारण की आम्ही कालपासून आमचं एकच नाही. परत म्हणजे आम्हाला विचारल्यानंतर की आम्ही भेटले तर सर्वजण भेटणार आहोत, असे एक आणि 2 जण भेटणार नाहीत. काय भेटून काय सांगायचं, काय उत्तर विचारायचं आम्हाला. तुम्ही आमच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केली तर ही कशामुळे केली हे आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपण बघतोय की पदाधिकाऱ्यांना जी मारहाण झालेली आहे ती नेमकी का केली, हा जो जाब आहे तो अजित पवारांना विचारायचा. अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती सगळी कार्यकर्त्यांची आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी आपण बघतोय की आणखी काही जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी बाहेर जमा झालेले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आहे. आपण बघतोय की मोठा कार्यकर्त्यांचा जो बंदोबस्त, पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो आपल्याला इकडे समोरच्या बाजूला दिसतो आहे. मोठी कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी झालेली होती आणि ही सगळी गर्दी जी आहे ती आपण या ठिकाणी बघतोय. जिथे पोलीस जे कार्यकर्ते आहेत ते एक एक करून आतमध्ये सोडतायत आणि जे काही बाहेर उरलेले कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आतमध्ये सगळ्यांना एकत्रित सोडलं जावं. मात्र या सगळ्या पोलिसांच्या बंदोबस्तात जर आपण बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत विजयकुमार घाडगे यांची जी एक अँब्युलन्स सरकार करतोय, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम ही सरकार करतंय. तुम्हाला सुद्धा मदत लाजिरवाणी गोष्ट आहे की हे मीडियावाल्याला पण मध्ये जाऊ देत नाही. पण खोलीत बैठक घ्यायची का? आता कशाची भीती वाटते दादांना? आम्ही काय गुंड आहेत का? आम्हाला दडपशाही करतात, पोलीस लोक अडवतात आम्हाला पुढे पाऊल टाकू देणार. गाड्या आमच्या अडवल्या, आम्हाला अडवताय. आम्ही काय गुंड आहेत का? हो, त्यांना भीती वाटते आम्हाला. फसवलं अजित दादा पवारने फसवलं. डायरेक्ट आम्हाला फसवलंय. शेतकऱ्याची छावा ही सगळा या कार्यकर्त्यांमध्ये पुण्यातील शासकीय विश्रामगृहावरती अजित पवार आणि विजय घाडगे यांची सध्या भेट होते. विजय घाडगे यांच्यासोबत 10 जणांचं शिष्टमंडळ हे अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीला सध्या उपस्थित आहे. कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरतीच अडवलेलं होतं, त्यामुळे हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले होते. एवढे जे लोक आम्ही आलेलो शेतकरी पुत्र आहेत सगळे. कुणी इथं असं हे नाहीये की कुणी आमदार खासदाराचे पोरं नाही आहेत इथं. हे सगळे शेतकऱ्याचे मुलं म्हणून आज इथं आलेले आहेत. आणि असंच केलं, गेल्या वेळेस मी असंच केलं. 2-3 जणांना बोलून हाणामार केलेली. आज पण यांचा विचार आहे का? आमच्या भैयासाहेबांना मारायचा विचार आहे का यांचा? यांचा भैयासाहेबांना 15 जणांचं शिष्टमंडळ म्हणलं तर 5 लोकांना आतमध्ये गेले. मला का म्हणायचं आहे, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाने लातूरमध्ये आमच्या भैयासाहेबांना अख्ख्या ह्याच्यामध्ये हाणलेलं आहे. आता इथं त्यांच्या पुणे शहरामध्ये आणून हाणणार आहेत का? त्यांनी हाणणार आहेत का? अहो गाड्या कशा होती आम्हाला आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे. आम्हाला काय माहिती आहे? प्रशासनाने आमच्या गाड्या लांबच लावल्या. अहो पोलिसांनी अडवल्या. प्रशासन पोलीस प्रशासनाने गाड्या अडवल्या. मागे गाड्या लावल्यात. आमच्या 3 किलोमीटर चालत आलो आम्ही. इथं आल्यानंतर इथं 400-500 पोलिसांचा पोचपाट आहे. काय आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाही? आम्ही न्याय मागायचा का नाही मागायचा? मागणी आमची एवढीच आहे की त्या कोकाट्याने राजीनामा द्यावा आणि हे अजितदादांनी तात्काळ करावं, एवढी प्रमुख मागणी. आणि आणि 307 दाखल झाला पाहिजे आणि तटकऱ्यांना पण आरोपी केलं पाहिजे. मुख्य आरोपी तटकरे साहेब आहेत, त्यांना आरोपी करा, ही आमची प्रमुख मागणी आहे. लातूरला बी असंच केलं आणि इथं बी 2-3 जणांना बोलूनच आतमध्ये घेऊन गेले. बोलवलं होतं शिष्टमंडळाने, मात्र फसवलं का? नावं मागवले, चर्चा करा म्हणले. 300 मीटर